निदा खान प्रकरणातील आरोपपत्रात इम्तियाज जलील यांचं नाव आलेलं आहे हे आपण याआधीही सांगितलं होतं। पोलीस या संदर्भात सगळे पुरावे गोळा करतील असं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। तसंच मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर चौकशीला वेग आलाय असंही ते म्हणाले। सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत। सर, निदा खान प्रकरणामध्ये तुम्ही अनेक आरोप केले होते, मात्र आता आरोपीच्या स्टेटमेंटमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांचं नाव आलेलं आहे, कसं बघता याकडे? निदा खान प्रकरण हे एवढं छोटं नाहीये, हे मी पहिल्या दिवसापासून सांगत आलेलं आहे। कारण असं आहे की निदा खान ही एकटी हे काम करू शकत नाही। कुणाला पैसे पुरवणं, कुणाला आणखीन काय काय वस्तू पुरवणं, त्यांचं धर्मांतर करणं, त्याचं लव जिहादमध्ये रूपांतर करणं आणि काही दिवसानंतर ते लग्न वगैरे करून हे सर्व लाईफ ज्याला स्पॉइल करायचं काम जे आहे ते रॅकेट, त्याच्या मागे कोण कोण होतं हे आपल्याला पाहावं लागेल। हा मतीन पटेल कोण? एमआयएमचा नगरसेवक। त्यांनी सरळ सांगितलं की या प्रकरणामध्ये जे विचारायचं ते इम्तियाज जलीलला विचारा। म्हणजे त्यांनी त्याच्या सांगण्याहून हे सर्व केलेलं आहे, त्यांच्या सांगण्याहून ते तिथं ठेवलेलं आहे, त्याच्या सांगण्याहून त्याचं सगळं देखभाल केलेली आहे। म्हणून इम्तियाज जलील हा मेन त्याच्यामधला कटामधला एक सूत्रधार आहे, एक आहे, असे अनेक जण आहेत, तो एक सूत्रधार आहे। म्हणून आता FIR मध्ये जेव्हा त्याचं नाव येतं त्या टायमाला त्याला नोटीस देऊन त्याला बोलवणं गरजेचं आहे, त्याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि तो आता नाही म्हणलं तरी त्यातला एक आरोपी आहे हे सिद्ध झालेलं, म्हणून त्याच्यावर आरोपी त्याला बनवणं सुद्धा गरजेचं आहे। तुम्ही खरं तर या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं आणि कारवाईची आणि चौकशी मागणी केली होती, पुढे काय झालं त्यामध्ये? हे चालू आहे सर्व। मुख्यमंत्री साहेबांना जेव्हा मी भेटलो त्या टायमाला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, शिरसाट याच्यामध्ये मी कुणाची गय करणार नाही आणि त्या पद्धतीने पोलिसांनी तपास केलेला आहे। नाशिकचे पोलीस असेल, संभाजीनगरचे पोलीस असेल, सर्व या प्रकरणाच्या मागे आहेत आणि हा प्रकार फक्त नाशिकपुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचं जाळं कुठं कुठं आहे याची पाळमुळं उखडायचं काम हे नाशिक पोलीस यंत्रणा करते। म्हणून मला वाटतं आता तपासाला चांगल्या प्रकारे गती आलेली आहे। अनेक आरोपी याच्यामध्ये आता अटकेमध्ये राहतील। आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। देशामध्ये मोठी आर्थिक सुनामी येत असल्याने